आता आपण इयत्ता 9वीचा विषय मराठी प्रथम सत्र परीक्षेचा 22-23चा पेपर बघतोय हा. तर इथे 80 गुणांसाठी पेपर आहे. पान 8 आहे. तिथे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना लक्षात घ्या. आपण इथे प्रश्न बघूया, त्यातली किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवता आली तुम्ही मला उत्तर लिहून पाठवा, आणि जे येत नाही ते सुद्धा कमेंट करून पाठवा, म्हणजे मला तुमच्यासाठी ते उत्तर अपलोड करणं सोपं जाईल. आता इथे पहिला आहे गद्य विभाग, एकूण 18 गुण आहेत. इथे आकृती पूर्ण करायच्या अगोदर आपल्याला इथे पॅराग्राफ बघणं गरजेचं आहे. उतारा की कोणत्या उताराच्या आधारे हे प्रश्न आहेत. प्रत्येकाही मुलाच्या जन्मानंतर त्याला घडवत राहते पासून ते आपण इथे बघा, हा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्यासाठी उतार्यावरनं प्रश्न उत्तर लिहिणं सोपं जाईल. हा उतार्याचा उर्वरित भाग आहे. तर मुलांच्या पाठीशी उभं राहण्या पलीकडे काय करू शकता. इथे प्रश्न आहे 7 गुणांसाठी आहे उतारा. आकृती पूर्ण करा. प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर कशी घडवते, इथे उत्तर लिहायचे. आई घडवण्याचे आपण जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी काय असते, इथे 1-1 गुणासाठी प्रश्न आहे. दुसरा आहे प्रश्न आकलन कृतीवर आकृती पूर्ण करायची. बाप व मुलगा यांच्यातील नातं लिहायचंय. त्यांची झेप जेव्हा साता समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा उत्तर लिहायचंय. एकूण 1 गुण. 2 गुणांसाठी आहे प्रश्न. स्वमत आहे नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्य, तर ही तुम्ही इथे उत्तर नक्की द्या. 3 गुणांसाठी प्रश्न आहे हा. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर हा पुढचा उतारा आहे. या विश्वाचा पसारा अफाट आहे, ईश्वर त्याला नियंता आहे, तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांसारखे अभियंते पाठवत असतो पासून ते हा उतारा बघून घ्या. स्क्रीनशॉट काढा. उतारा एवढा आहे. याच्यावर आधारित प्रश्न बघूया. सगळ्यात पहिला प्रश्न आकलन कृती कोठे ते लिहा. वृंदावन उद्यान, विश्वेश्वरय्या, पूर्व यांचे गाव. दोन्ही उत्तर आपल्याला इथे पटकन सापडत आहेत. फक्त उत्तर लिहायचे नीट वाचा. जसं की मोक्ष, इथे बघा मोक्षगुडम या गावी हे पूर्व यांचे गाव आहे. अशा प्रकारे उत्तर शोधून लिहायचंय. आकलन कृती आहे दुसरा प्रश्न विश्वेश्वरय्या बुद्धिमान होते याचा पुरावा लिहायचा. इथे 1 गुणासाठी प्रश्न आहे. आशावादी मनुष्य नेहमी काय घेऊन वावरतात, हा 1 गुणासाठी प्रश्न आहे. स्वमते विश्वेश्वरय्यामधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करायचंय. यासाठी 3 गुण आहेत. अपठित गद्य, आता गद्य नीट बघा. गद्य व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून नीट वाचून घ्या. हा उर्वरित भाग आहे गद्याचा. याच्यावर प्रश्न एका वाक्यात उत्तरे. लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार काढणारे, इथे उत्तर लिहायचं. लेखकाचे वडील या खेळात चॅम्पियन होते, तर इथे 4 गुणांसाठी हा उतारा आहे. इथे असत्य विधान ओळखायचे. लेखकाचे वडील क्रिकेट चॅम्पियन होते आणि लेखकाचे वडील अभ्यास व शाळा या बाबतीत फारच कडक असत. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. कवितेच्या आधारे इथे सूचनेनुसार कृती करायची आहे. 16 गुणांसाठी पद्याचा विभाग एकूण. 8 गुणांसाठी तुम्हाला इथे कवितेच्या ओळी दिलेल्या आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न बघा. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य, इथे आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करायचा. इथे पुढचा प्रश्न आहे वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम. वंदन केले आणि घाव घातले, तर परिणाम काय तो लिहा. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा. जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. 2 गुणांसाठी आहे. काव्य सौंदर्य, कवितेतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात लिहायचा. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. खालील प्रश्न आहे. खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्या एका कवितेसंबंधी कृती सोडवायची आहे. तर धरल्या पंढरीचा चोर या झोपडीनं माझ्या. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, कवितेचा विषय, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. प्रत्येकी 1-1 व 2 गुण आहेत. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं आहे. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सता विराजे या झोपडीत माझ्या. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. स्थूल वाचन आकलन कृती गुण 6 दिलेले आहे. त्याला आकृतीबंध पूर्ण करायचं आहे. भारतातील धुके, लंडनमधील धुके 3 गुण. तुमच्या आवडत्या ऋतूंची वैशिष्ट्ये, यासाठी 3 गुण आहेत. विभाग 4 भाषा अभ्यास एकूण गुण 16 आहेत. व्याकरण घटकांवर आधारित कृती, इथे अलंकार. खाली तक्ता पूर्ण करायचा आहे. हा आंबा साखरेपेक्षाही गोड आहे. उपमेय, उपमान आणि अलंकार लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे खालील चौकट पूर्ण करायची आहे. एकवचन अनेकवचन, इथे अनेकवचन शाळा आहेत, एकवचन काय येणार आहे, आणि एकवचन घर आहेत, अनेकवचन काय येणार लिहायचं. 2 गुण आहे. वाक्प्रचार, खालीलपैकी कोणते 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. मात करणे, पाठीशी उभे राहणे, आश्रय देणे, धूम ठोकणे, भाषा सौंदर्य. तर इथे 1 गुणासाठी प्रश्न आहे. खालील शब्द समूहासाठी 1 शब्द लिहायचा आहे. आई वडील नसलेला, केलेले उपकार विसरणारा 1 गुण. खालील शब्दांना समानार्थी शब्द सूर्य आकाश 1 गुण. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द हार आणि कृतज्ञ, तर इथे 1 गुण.
खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द, लोकजीवन, लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखायचा आहे. सतजन, सज्जन, सज्जन, सातजन, स्तुती, स्तुती, स्तुती आणि आशा. इथे आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद कोणता योग्य शब्द आहे. तर यांची तयारी तुम्हाला करावीच लागणार आहे. 2 गुणांसाठी आहे. विरामचिन्ह ओळखून त्यांची नावं लिहायची आहे, जसं की उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द. एक्झिबिशन, पॉकेट मनी. इथे 1 गुणासाठी प्रश्न आहे आणि उपयोजित मराठीमध्ये पत्रलेखन. खाली निवेदन वाचा. कोणत्याही एक कृती सोडवायची. तर तुम्हाला इथे वाचा आणि प्रगल्भ व्हा. MIDC बारामती अजय पुस्तकालय विद्यार्थ्यांची सुवर्णसंधी. अमृत महोत्सव निमित्त पुस्तक खरेदी 20% सवलत. सवलत दिनांक 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर. त्वरा करा, त्वरा करा. सुवर्णसंधीचा लाभ घ्या. ईमेल ID दिला आहे व्यवस्थापक. आता इथे आदेश किंवा आदिती भोसले या नावाने लिहू शकता पत्र. इथे 2 विषय दिले, म्हणजे इथे तुम्हाला तर औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र लिहायचंय. वाचक या नात्याने व्यवस्थापकांना पुस्तकांची मागणी करणारे पत्र किंवा वाचक या नात्याने पुस्तक खरेदीवर सवलत दिल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार मानणारे पत्र. तिथे 2ही पत्र तुम्हाला औपचारिकच लिहायचे आहेत. किंवा सारांश लेखन लिहायचंय. यामध्ये विभाग 1 गद्य मधील अपठित गद्य उतारायचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे, जो मगाशी आपण अपठित गद्य पाहिला होता त्याच्यावर आधारित. खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवायच्या. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. खालील विषय आकर्षक जाहिरात तयार करा. संगणकाच्या क्लासची जाहिरात तयार करा. किंवा बातमी लेखन. श्री बाबीर विद्यालय रुईया विद्यालय शिक्षक दिन साजरा झाला समारंभाची बातमी तयार करा. कथा लेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा. तर कथेसाठी तुम्हाला इथे मुद्दे दिले आहेत, त्याचा वापर करून कथा लिहायचे. आता इथे तुमच्या मला वाटतं कितवीला तुम्हाला ही कथा होती. खाद्यपदार्थ विक्रेता चौकात गाडीवर. मग आवाजाच्या ही कथा तुम्ही ऐकली असणारी. वासाची किंमत मला वाटतं याचं नाव होतं. तर खालील लेखन प्रकारपैकी कोणती एक कृती सोडवायची. प्रसंग लेखन. मुद्दे दिलेले आहे. परीक्षे दिवशी झाली फजिती आणि आत्मकथन दिलेलं आहे. खाली दिलेला विषय आत्मकथन. मी दप्तर बोलतोय आणि कल्पना विस्तार करा. मी मुख्याध्यापक झालो तर. इथे एकूण 8 गुणांसाठी हे प्रश्न होते. यापैकी कोणतीही एक कृती सोडवायची होती. आता इथे तुम्हाला व्हिडिओ संपलेला आहे. तयारी करा. कोणते प्रश्न अडतायत, अगदीच अवघड वाटतायत, कमेंट करा. त्याप्रमाणे उत्तरं देणं सोपं जाणार आहे. आणि व्हिडिओ शेअर करा, म्हणजे बाकी मुलांना फायदा होईल. भेटत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हा उत्तराचा उर्वरित भाग आहे. तर मुलांच्या पाठीशी उभं राहण्या पलीकडे काय करू शकता. इथे प्रश्न आहे. 7 गुणांसाठी आहे उत्तरा. आकृती पूर्ण करा. प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर कशी घडवते. इथे उत्तर लिहायचे. आई घडवण्याचे. आपण जरी घडत गेलो तर